स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण बघणार आहोत पारंपरिक अशी भजीची भाजी. त्यासाठी मी पहिल्यांदा वाटणाची तयारी केली. त्यामध्ये कांदा मी बारीक चिरून असं लालसर करून घेतला. नंतर खोबरं किसून, सुकं खोबरं किसून असं परतून घेतलं आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं लसूण ॲड केलं आणि अद्रकही ॲड केलं. नंतर तोपर्यंत इकडं मी तेल तापायला ठेवलं आणि भजीसाठी मी एका याच्यामध्ये बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये कांदा, हळद, मीठ, मिरची, हिरवी मिरची ॲड केली आणि टाकली. नंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं. सोडा मी टाकला नाही, कारण की काय होतं की आपण जी भजी करायला जातो ती फुगतात मग, आणि नंतर भाजीमध्ये ते सगळं शोषून घेतलं जातं. म्हणून मग मी सोडा ॲड केला नाही. आणि नंतर मग मी अशी भजी पीठ कालवून अशी भजी तेलामध्ये सोडली. तेल गरम झाल्यानंतर आणि अशी पूर्ण मी सोडून घेतली भजी. आणि नंतर तुम्ही बघू शकता परत असं मी फ्राय करून घेतली. छान अशी झाली आणि काढून घेतली. असं करून मी दोनदा भजी करून घेतली आणि एका प्लेटमध्ये काढली. नंतर मी ते तेल काढून घेतलं आणि नंतर फोडणीसाठी परत दुसरं मी तेल टाकलं आणि जिरी मोहरी टाकली. त्यानंतर थोडासा टोमॅटो टाकला. टोमॅटो टाकल्याच्या नंतर 2 मिनिटासाठी असं परतून घेतलं आणि नंतर मग मी त्यामध्ये वाटण टाकलं. जे मी बनवलं होतं ते वाटण टाकलं आणि वाटण टाकल्याच्या नंतर परत परतून घेतलं आणि त्यामध्ये मसाले ॲड केले. त्यामध्ये मी कांदा लसूण मसाला टाकला 2 चमचे. त्यानंतर घरचा मसाला टाकला थोडासा. नंतर लाल तिखट, हळद. लाल तिखट टाकल्याच्या नंतर मी चांगला असा मसाला परतून दिला. परतून त्याला साईडने असं तेल सुटूस तोपर्यंत मसाला छान असा परतला आणि नंतर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली. तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला असं साईडने तेल सुटलेलं आहे. सुंदर असा मसाला परतला आणि परतल्याच्या नंतर मी त्यामध्ये गरम पाणी ॲड केलं. पाणी आपल्या अंदाजानुसार ॲड करायचं. त्यामुळं मला जेवढी भाजी हवी होती त्या अंदाजानुसार मी पाणी ॲड केलं. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि मीठ टाकलं आणि ही एक उकळी येऊस्तोवर चांगलं असं परतून दिलं आणि नंतर त्यामध्ये जी भजी केली होती ती सोडली. ती सोडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता छान अशी भाजी झालेली आहे. खूप टेस्टी, झणझणीत आणि चमचमीत अशी भजीची भाजी लागते. एकदा नक्की ट्राय करून बघ. ही भाजी पोळीसोबत, भाकरीसोबत अशी छान लागते. चमचमीत आणि झणझणीत झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली